टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याची संकल्पना कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागानं प्रत्यक्षात साकारली आहे। त्यामुळे भंगारात निघालेल्या महापालिकेच्या गाड्यांना नवसंजीवनी मिळाली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी 2016 साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांचं आता महापालिका वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये रूपांतर केले। त्यामुळे येत्या 6 दिवसात हे नवीन ट्रक अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी काम करतील। कोल्हापूर महानगरपालिकेची अनेक वाहनं नादुरुस्त झाल्यानं भंगारात निघाली आहेत। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कार्यशाळेला भेट दिली। त्यावेळी संबंधित वाहनं भंगारात न घालता त्याचा अतिक्रमण विभागाच्या कामासाठी वापर करण्याची कल्पना मांडली। त्यानुसार सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि कार्यशाळेचे प्रमुख संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालं। कार्यशाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी आठवडाभराच्या मेहनतीनंतर या गाड्या दुरुस्त केल्या। भंगारात निघालेल्या गाड्यांचं इंजिन, बॉडी, हायड्रोलिक सिस्टीम अशा सर्व बाबी वर्कशॉपमध्ये दुरुस्त करण्यात आल्या। त्यानंतर अतिक्रमण मोहिमेसाठी आवश्यक अशी रचना त्या जुन्या वाहनांमध्ये करण्यात आली। नूतनीकरण केलेल्या या गाड्यांचं उद्घाटन नुकतंच महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झालं। टाकाऊचं टिकाऊमध्ये रूपांतर केल्याबद्दल महापौर निकम आणि आयुक्त डॉक्टर भारुड यांनी महापालिका वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं।